द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा टिकल्या पाहिजेत. सुप्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत चिन्मयी सुर्वे. पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत सौ चिन्मयी सुर्वे या उपस्थित होत्या. तुमच्या विचारांची, भावनांची व्यक्त होण्याची भाषा ही मातृभाषा असते. म्हणून मातृभाषेत शिक्षण आवश्यक आहे व त्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. तेजस्विता, तपस्विता, तत्परता या तिन्ही गोष्टी अंगीकारणं आवश्यक आहे. विद्यार्थी दशा ही आयुष्यातील कधी न संपणारी दशा आहे. त्याच्यातला सुवर्ण काळ जो आहे तो शाळा आणि कॉलेजमध्ये असतो. त्याचा जास्तीत जास्त रस घेऊन त्याच्यामध्ये रममान व्हा, कारण हेच ते दिवस आहेत इथे तुमचा पाया भक्कम होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी या वयात मोबाईल टीव्हीच्या आहारी न जाता ज्ञानार्जनाकडे लक्ष केंद्रित करावं, असा उपदेश प्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत सौ चिन्मयी सुर्वे यांनी या प्रसंगी केलाय. भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्याच्यामुळे तुम्ही ज्ञान संपादन करत असताना तुम्ही प्रज्ञावंत कसं व्हायचं हे फक्त शिक्षकांच्या हातात नसतं. ते तुम्हाला ज्ञान देऊ शकतात, पण त्याचं प्रज्ञेत रूपांतर कसं करायचं ह्याच्यासाठी 70% मेहनत ही तुम्हाला करायची असते. आज इथे प्रयोग बघत असताना मी कुठले प्रयोग बघितले तर पाण्याची पातळी वाढली की अलार्म वाजेल, तुम्ही अलर्ट व्हाल. ह्या गोष्टी काय आहेत? ह्या आपल्या आयुष्याशी, आपल्या राहणीमानाशी संबंधित आहेत. हे वाळवंटातल्या लोकांनी जर हे प्रोजेक्ट केला तर तो त्यांच्या जगण्याशी संबंधित नाहीये. हा आपल्या जगण्याशी संबंधित आहे. आपण पूर बघितलेला आहे, त्याच्यासाठी आवश्यक त्या गोष्टी होत आहेत. पाण्याचा जमिनीचा पीएच हे काय आहे हे बघण्यासाठीचं यंत्र तुम्हाला तयार करावं असं वाटतंय. एका मुलाने इन्क्युबेटर तयार केलंय. ही प्रज्ञा आहे, ही प्रतिभा आहे, आणि ती मला वाटतं तेव्हाच विकसित होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या मातृभाषेत शिकता. हे शेवटचे 3 तकार तुम्हाला मी सांगते आणि आपल्या भाषेचं एक महत्त्व सांगते. तेवढ्या 2 गोष्टी सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. त्याच्यातलं धर्माधिकाऱ्यांनी सांगितलेले जे होते ते तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता अशा 3 गोष्टी सांगितल्या होत्या. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तेज ही गोष्ट अशी आहे की ती आपल्या आत असतेच. तो अंगार असतोच, ते स्फुल्लिंग असतंच, पण ते नुसतं असून भागत नाही. तर ते स्फुल्लिंग चेतवायला म्हणून तुम्हाला तप करण्याची गरज असते. ते तप म्हणजे काय? असं ध्यान लावून बसायचं किंवा हात जोडून एका पायावरती उभं राहून तप करायचं असं तप नाही. तर तुम्ही जी काही गोष्ट करताय त्याच्यामध्ये आपलं तन, मन, धन अर्पून ती गोष्ट करणं, ती मेहनत करणं म्हणजे तप करणं. म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी दशेत असाल आणि तुम्ही जर 6 विषय शिकत असाल तर ते 6च्या 6 विषय पूर्ण कसोशीने शिकत असताना इतरही जगण्यातून गोष्टी घेत राहणं हे सुद्धा एका पद्धतीचं तपाचरणच आहे. त्याच्यामुळे तुमच्यातलं तेज वाढायला तपस्विता ही महत्वाची आहे. आणि तिसरी गोष्ट आहे तत्परता. ते तप करण्यासाठी सतत तत्पर राहणं, सतत तयार राहणं ही तत्परता. त्याच्यामुळे जर आजच्या भाषणात काय बोलल्या बरं ह्या ताई इतका वेळ असा जर विचार केलात आणि बाकीचं सगळं जरी विसरून गेलात तरी हे 3 तकार जे माझे नाहीत पण जे मी अंगीकारले, आणि ते अंगीकारले म्हणजे विद्यार्थी दशेत किंवा शाळेत नव्हे तर ते अजूनही मला कामाला येतात. अजूनही जेव्हा माझ्याकडे एखादी संहिता येते तेव्हा मी असं म्हणते की आता हे आयुष्य मला जगायचं आहे. माझ्याकडे काही पूर्वानुभव आहे, आत्ता जे आलंय त्याच्यामध्ये मला हे द्यायचंय, त्याच्यासाठी मी तत्पर असते. आणि मग ती तत्परता कामी येऊन मी आत्तापर्यंत जे शिकले
त्या अनुभवातून मी ते त्याच्यामध्ये ओतते आणि ते कुणासमोर तरी सादर करते, तेव्हा ती माझी कृती पूर्ण होते. त्याच्यामुळे हे तकार जे आहेत, तारुण्याचे 3 तकार, ते मी आता वार्धक्याकडे माझी वाटचाल सुरू जरी झालेली असली तरी सुद्धा अजून ते 3ही तकार माझ्या हृदयात तसेच घर करून आहेत आणि त्याच्यावरतीच माझं जे आयुष्य आहे ते अजूनही चालू आहे. त्याच्यानंतर जे लोक म्हणतात की भाषा म्हणजे इंग्रजी भाषेत शिकलं तर काय बिघडतं, बिघडत काहीच नाही. पण मराठी भाषेत शिकलं तर ज्या पद्धतीचं काहीतरी आणखीन एक जो बोनस मिळतो तो इंग्रजीत शिकून मिळत नाही. इंग्रजी भाषा ही उत्तम आहे, ती शिकलीच पाहिजे, ती जगाची खिडकी आहे, हे सर्व मला मान्य आहे. पण माझ्या परसात काय होतंय ते मला माहिती नाही आणि मला जगाच्या खिडकीतून काय उपद्व्याप चाललेत ते जर मला बघायचे असतील तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्याच्यामुळे माझी भाषा, माझी संस्कृती, भाषा ही संस्कृतीचं वाहक आहे असं आपण आपल्या भाषेकडे बघतो. आपल्या भाषेतल्या म्हणी, आपल्या भाषेतल्या कविता, आपल्या भाषेतल्या अभंग, आपल्या भाषेतल्या ओव्या, आपल्या भाषेत भाषांतरित केलेल्या कित्येक गोष्टी. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने म्हणजे आपली जी घटना जी आहे ती सर्वोत्कृष्ट घटना मानली जाते आज देशातली एक, ह्याचं कारण असं होतं की त्यांनी जगातल्या सगळ्या ज्या घटना होत्या ज्या आपल्या आधी निर्माण झालेल्या होत्या त्या त्यांनी वाचल्या होत्या. त्याच्यातलं जे काही उत्तम आहे ते घेऊन त्याच्यावरती आधारित अशी आपली घटना बनली. त्यावेळेला ती आपली होती कारण त्याच्यात आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. मला वाटतं विद्यार्थी दशा ही एक कधीच न संपणारी दशा आहे आयुष्यातली आणि त्याच्यातला सुवर्ण काळ जो आहे तो शाळेत आणि कॉलेजमध्ये असतो. तर तो जास्तीत जास्त त्याचा रस घेऊन त्याच्यामध्ये रममाण व्हा, कारण हेच दिवस आहेत जिथे तुमचा पाया भक्कम होणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रसिद्धीची निराळी निराळी शिखरं गाठाल, कळस गाठाल, ते सर्व तुम्ही कराल. पण हा जो पाया जेव्हा तुम्ही मजबूत करत आहात तेव्हा तुमचं तन मन धन अर्पून त्या गोष्टी करा. म्हणजे काय फार सिरियसलीच करायच्या त्या गोष्टी, पण गंभीर चेहऱ्याने करू नका. त्या हसत खेळत आणि त्याचा आनंद घेत आणि जितक्या सहज करता येतील तितक्या सहज करा. हीच माझी तुम्हाला सर्वांना सदिच्छा. या प्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी शैलजा चव्हाण हिचा शाळेच्या व संस्थेच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या ग्रंथालयाचं उत्कृष्ट काम पाहत असलेले ग्रंथपाल संजय तावदर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेकडील रोख रक्कम व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वास चितळे, सौ अनघा चितळे, संस्थेचे विश्वस्त JB चौगुले, संचालक जयंत केळकर, सचिव मानसिंग हाके, सहसचिव KD पाटील, माळवाडीच्या सरपंच सुरैया तांबोळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापक संजय मोरे यांनी केलं. अहवाल वाचन पर्यवेक्षक विनोद सावंत यांनी केलं तर सूत्रसंचालन अमृत पोद्दार, सुनील भोये यांनी तर आभार GS साळुंखे यांनी मानलेत. यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना अभिनेत्री चिन्मयी सुर्वे काय म्हणाल्या ते पहा. सेकंडरी स्कूलमध्ये आत्ता इथे उपस्थित आहे. वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मी इथे आले होते आणि 75व्या वर्षी म्हणजे अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी इथे कार्यक्रमाला आले. ह्याचं मला खरंच म्हणजे माझ्यासाठी हा भाग्ययोग आहे, कारण इतकी सुंदर शिक्षण संस्था बघायला मिळणं जी मराठीसाठी काम करते, मराठीतली शाळा आहे हे बघणं माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. शाळेचं ग्रंथालय, शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक सगळेच जण इतकं विद्यार्थी केंद्री अशी संस्था चालवत आहेत आणि जी मुलं अभ्यासात आहेत तीच खेळातसुद्धा आहेत, तीच आणखीनही काही करतायत हे बघणं फारच म्हणजे मला त्याचा फार अभिमान वाटला. कारण माझ्या वेळेला असं असायचं, काही मुलं शिक्षणात असायची, चमकायची, काही मैदानात चमकायची, पण असं नसता सर्वच मुलं सर्वांगीण विकास त्यांचा इथे साधत आहेत. ग्रंथपाल इतकं सुंदर काम करतायत.
मुलांमध्ये सध्या सतत सगळेजण तक्रार करत असतात की कुणी वाचतच नाही, मोबाईलच्या स्क्रीनला चिकटलेले असतात. असं म्हणत असताना त्यांना एक उत्तेजन मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून इतके कल्पक असे कार्यक्रम ग्रंथालयाद्वारे सुद्धा आयोजले जात आहेत. त्याचा मला खूप अभिमान वाटला. विज्ञानाच्या प्रदर्शनांमध्ये सुद्धा जे त्यांच्या जगण्याशी संबंधित आहेत असे प्रयोग मुलं करत आहेत, ते करून बघत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळतं आणि पोषक वातावरण त्यांना भिलवडीसारख्या छान गावामध्ये मिळतं आहे. हे बघून मला खूप खूप छान वाटलं. इतका शिस्तबद्ध सगळं आयोजन होतं, इतकं कल्पक आयोजन होतं की छोट्या छोट्या शहरांमधूनच, छोट्या छोट्या गावांमधूनच खूप शिकण्यासारखं आहे. हे परत एकदा ह्या माझ्या भेटीने सिद्ध झालं आहे. धन्यवाद. मी खूप खूप सदिच्छा देते भिलवडीला, इकडच्या ग्रामस्थांना, इकडच्या सर्व पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना की त्यांचा असाच सदैव उत्कर्ष हो. धन्यवाद.